while studying UPSC in its GS3 पेपर इकॉनॉमिक्सचा जो सब्जेक्ट आहे त्यामध्ये आपल्या वाचनात बऱ्याच वेळा ॲग्रिकल्चर सेक्टर, मग सर्व्हिस सेक्टर असे विविध सेक्टर्स आपल्या वाचनात येतात. सो ही जी सेक्टर आहे तर ती सेक्टरची कन्सेप्ट काय आहे आणि यांचं कॅटेगरायझेशन और डिव्हिजन कसं केलं जातं? इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीजच्या बेसिसवर सेक्टरचं डिव्हिजन प्रायमरी सेक्टर, सेकंडरी सेक्टर आणि टर्शरी सेक्टरमध्ये होते. प्रायमरी सेक्टरमध्ये ज्या काही नॅचरल रिसोर्सेसच्या रिलेटेड इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज असतात त्या इन्क्लूड होतात. जसं ॲग्रिकल्चर सेक्टर असेल, फिशरीज असतील, फॉरेस्ट्री असेल तर आणि मिनरल एक्स्ट्रॅक्शन जे की खूप महत्त्वाची गोष्ट आहे, मायनिंग, या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रायमरी सेक्टरमध्ये बघायला मिळतात आणि त्याचं कॉन्ट्रीब्युशन 16 ते 17% आहे GDP मध्ये. आणि सेकंडरी सेक्टरच्या बाबतीत बोलायचं झालं तर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, इंडस्ट्रीज ह्या सेकंडरी सेक्टरमध्ये कन्सिडर होतात. त्या कशाच्या बेसिसवर होतात? जे काही रॉ मटेरियलचं कन्व्हर्जन आपण फिनिश्ड गुडमध्ये करतो त्या बेसिसवर सेकंडरी सेक्टरचं आपण डिव्हिजन करतो. म्हणजे प्रोसेसिंग वाला जो पार्ट आहे. यस. तर त्याचं कॉन्ट्रीब्युशन बघितलं तर आपलं 28 ते 30% GDP कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि टर्शरी सेक्टर जे की आपल्या देशात त्याच्या बाबतीत खूप जास्त चर्चा होते. टर्शरी सेक्टर म्हणजे सर्व्हिस सेक्टर. सर्व्हिस सेक्टरमध्ये एज्युकेशन सर्व्हिस आहे, हेल्थ केअर सर्व्हिस आहे, IT सर्व्हिसेस आहेत. ह्या सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युशन ह्या सेक्टरचं सध्या आपल्या इकॉनॉमीमध्ये आहे. ते साधारणतः 55 ते 60% कॉन्ट्रीब्युशन आपलं इकॉनॉमीमध्ये सर्व्हिस सेक्टरचं आहे. ओके. आणि सर मग आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे त्याला कशात कॅटेगराईज करता येईल इन टर्शरी? आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही जे नवीन कन्सेप्ट आहे ती आपलं एक नवीन सेक्टर ज्याला आपण क्वाटर्नरी सेक्टर असं म्हणतो, ज्यामध्ये टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्सेस असतील, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्वांटम कम्प्युटिंग, या सगळ्या ज्या नवीन येणाऱ्या टेक्नॉलॉजीज आहेत त्याला आपण क्वाटर्नरी सेक्टरमध्ये कन्सिडर करू शकतो. ओके. आणखी जर ह्या सेक्टरचं इव्हॉल्युशन होतच चाललंय पुढे. क्विनरी सेक्शन म्हणजे 5वा प्रकार आहे हा. ह्याच्यामध्ये हायली डिसिजन मेकिंग गोष्टी असतात, NGOज आहेत, इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी रिलेटेड गोष्टी येतात. ह्या सगळ्या गोष्टी क्विनरी सेक्शन मध्ये. ओके. तर आपण या 5 प्रकारामध्ये सेक्टर ऑफ इकॉनॉमी बघू शकतो. ओके. म्हणजे प्रायमरी 3 सेक्टर्स आहेत पण अजून 2 आता त्याच्यात आपण अजून ऍड करू शकतो. येस. विथ दिस न्यू एज. येस. ओके. तर सर हे झालं एक कन्सेप्ट. सो आपण याला जर एखाद्या एक्झाम्पल थ्रू समजू शकलो तर ते अजून बेटर होईल. मीन्स ती एक पूर्ण सायकल एका प्रोडक्टने कशी पूर्ण होते. जर आपण एक्झाम्पल बघायचं झालं सेक्टरच्या रिगार्डिंग, आपण कन्सिडर करू हळदीचं. टर्मरिक. आपण टर्मरिक किंवा हळद प्रोड्यूस केली ॲग्रिकल्चरमध्ये. त्याचं जे हार्वेस्टिंग असते ते हार्वेस्टिंगच्या रिलेटेड ॲक्टिव्हिटीज, हार्वेस्टिंग झाल्यानंतर जे विकतो आपण त्याच्यातून जे इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी तयार होते ती प्रायमरी सेक्टरमध्ये कन्वर्ट होते. मग ती आपण प्रोसेस करतो, एखाद्या मिलला वगैरे टाकतो प्रोसेस करण्यासाठी आणि त्याचा पावडरमध्ये कन्व्हर्जन होते. तर ते आपलं मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे सेकंडरी, त्याच्यावर प्रोसेस झाली आहे तर ती सेकंडरी सेक्टरच्या अंडर कन्सिडर होते. आणि नंतर मग आपण ते ट्रान्सपोर्ट करतो, लोकांना घरी पोहोचवतो, सर्व्हिस देतो लोकांना, ही टर्शरी सेक्टरमध्ये कन्वर्ट होते. तर अशी एक प्रोसेस आपण 3 गोष्टीमध्ये डिव्हिजन म्हणजे ही इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी आपण 3 गोष्टीमध्ये डिवाइड करू शकतो. ओके. मीन्स ती जी एक होल इकॉनॉमिक प्रोसेस असते एखाद्या गुडची त्याच्यामध्ये हे व्हेरियस सेक्टर वेगळे रोल्स प्ले करतात. येस. ओके. So this was the concept of sectors in economy. So we'll come up with new concepts in new videos. Thank you for watching. Stay tuned. Thank you.